धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासून शासन आदेश काढल्याचा विजय कुंभार यांनी आरोप केलाय. अंजली दमानिया पाठोपाठ आता विजय कुंभार यांनीही आता धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेत. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी गंभीर आरोप केलाय. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. अंजली दमानियांपाठोपाठ आता विजय कुंभार यांच्याकडूनही आता आरोप करण्यात येतोय. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. प्रस्ताव मंजूर झाल्याचा भासून शासन आदेश काढल्याचा विजय कुंभार यांनी गंभीर आरोप केलेला आहे. धनंजय मुंडेंवर आता हे आरोप होत आहेत. विजय कुंभार हे आरटीआय कार्यकर्ते आहेत. धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर झाल्याचं भासून शासन आदेश काढण्याचे आरोप झाले. त्यानंतर काही जणांनी असं घडणं शक्य नाही, मंत्रिमंडळातील ठराव झाले नसताना झाले असल्याचे भासवणे शक्य नाही अशी भाषा वापरायला आता सुरुवात केली. परंतु हे काही प्रथमच घडलेलं नाही, अशातला हा भाग नाही. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. आपण स्वतः त्याबाबत तक्रारी केली होती. महाराष्ट्रातील बहुचर्चित आपत्कालीन रुग्णसेवेसाठी अँब्युलन्स घेण्याचा प्रस्तावही वादात होता आणि त्यामध्ये 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालाय असं भासवून 15 मार्च रोजी लगेच त्याच्या कामाचा शासन आदेश काढण्यात आला होता. विजय कुंभार यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. आता अंजली दमानिया यांच्या पाठोपाठ आता विजय कुंभार यांच्याकडूनही आता धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात येतोय. आपल्यासोबत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार हे स्वतः फोन लाईनवरून जोडलेले आहेत. काय आपले आरोप आहेत, काय आपण सांगाल? आपण धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करताय. मी फक्त धनंजय मुंडे यांच्यावरच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाची जी बैठकी ज्या पद्धतीने होतात त्याच्यावरचा माझा हा आरोप आहे. धनंजय मुंडे यांनी ज्या बैठकीमध्ये तो ठराव मंजूर झाल्याचं दाखवलं कृषी विभागाचा, त्या दिवशी तो ठराव मंजूर झालेला नाही हा एक भाग झाला. आणि तो मंजूर झाल्याच्या आधारावर त्यांनी पुढचे शासन आदेश वगैरे काढलं. असाच प्रकार यापूर्वी सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडलाय. 13 मार्च 2024 रोजी अँब्युलन्स प्रकरणी एक ठराव मंजूर झाल्याचं दाखवण्यात आलं आणि 15 मार्चला त्याचा कार्यादेशाचा शासन आदेश काढण्यात आला. त्यावेळेलाही तो ठराव मंजूर झालेला नव्हता. म्हणजे जिकून महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये ठराव मंजूर न होता ते मंजूर झालेत असं भासून जे काही पुढची कारवाई करायचा प्रकार आहे तो सगळा घातक आहे. संपूर्ण राज्याला तो नुकसान पोहोचवणार आहे आणि याच्यामध्ये कुठलाही ठराव ज्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होतो त्याची एक प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये अर्थ विभाग असेल, इतर विभाग असतील यांची मान्यता घ्यावी लागते. तसं न करता कुठलेही ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेत असं दाखवलं जातं आणि त्याची अंमलबजावणी केली जाते. याच्यावर माझा आक्षेप आहे आणि पूर्वीच्या माझ्या त्या प्रकरणावर मुंबई हायकोर्टानं स्वतःहून एक याचिका सुद्धा दाखल करून घेतलेली आहे. जी, धन्यवाद विजयजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. विजय कुंभार यांच्याकडून आता धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होतोय. मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयामध्ये कागदपत्रांचे अवलोकन केले असता तो प्रस्ताव अतिरिक्त प्रस्ताव म्हणून बैठकीला ठेवला होता, परंतु आपण तो मजकूर झाला नव्हता असे दिसून आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.